तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका एक नवीन रेसिपी दाखवतले, ती म्हणजेच पिकलेल्या हापूस आंब्यापासून केक कसो बनवायचो तो आज मी तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हय बघा, मी एक हापूस आंबो घेतलाय, चांगलं पिकलेलो घ्यायचो। तुम्ही चांगलं स्वच्छ धुवून पुसून घेतलंय। आता ह्याच्यातलं मी गर काढून घेते। तुम्ही ह्यो आंबो कापून जरी गर काढलात तरी चालत। मी जसो आमरस बनवतात ना तसो ह्यो आंबो दाबून मी त्याच्यातलं पल्प सगळं काढून घेते। हे बघा, आता जो आपण पल्प काढलो तो मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचो आणि त्याच्यात अर्धा कप दूध घालायचा। आता ह्या आपण चांगल्या मिक्सरला लावून घ्यायचा। तोपर्यंत मी दुसरं मिक्सरचा भांडा घेतलाय, त्याच्यात मी 1 कप रवा टाकून घेतोय आणि अर्धा कप साखर। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकून घेतोय आणि आता ह्या सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक लावून घेऊया। आता मी एक पातेला घेतलंय, त्याच्यावर मी एक चाळण ठेवलंय। आता जर आपण रवा आणि साखरेचं मिश्रण लावून घेतलेलं तर आपण ह्या चाळणीने चाळून घेऊया। होय बघा, मी ह्या चांगला चाळून घेतलंय। आता जो आपण पल्प लावलेलं मिक्सरला, पल्प आणि दूध, तर आपण ह्याच्यात सगळा ओतून घेऊया। लक्षात ठेवा, ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचो नाही। जसं आपण आंब्याचं पल्प मिक्सरला लावलेलं तसंच टाकायचं, त्याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही। पुसून हे सगळं आंब्याचं पल्प ह्याच्यात टाकून घेऊया। पल्प टाकून झालं, आता ह्याच मिश्रण आपण चांगल्या चमच्याने मिक्स करून घेऊया। हे बघा, ह्या मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलंय। बघू शकता, हे मिश्रण एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। ह्याच्यात मी पूर्ण एका हापूस आंब्याचं पल्प घातलंय। आता ह्या मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवूया। तोपर्यंत बघा, ह्यो केक मी चुलीवर बनवतले, म्हणून मी एका टोपात वाळू घेतलंय आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचा, म्हणजे तोपर्यंत आपलं ह्यो टोप चांगलं गरम होतलं। बघा, अर्धा तास झाला। रवा पण आपलं मस्त असं फुलून येलं। आता त्याच्यात मी पाऊण कप तूप ओतून घेते। तुमच्याकडे तूप नसत तर तुम्ही बटर वापरलात तरी चालत, पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण बटर किंवा तूप घेणार तेव्हा ता मेल्ट करूनच घ्यायचा, नाही तर आपलं प्रमाण चुकू शकतं। आता ह्याच्यात मी काजू, बदाम, पिस्ता, ड्रायफ्रूट टाकून घेतलंय। तुम्ही ह्याच्यात टुटी फ्रुटी पण टाकू शकता। जर तुमका कायच आवडत नसत तर तुम्ही नाही टाकलात तरी चालत। आता ह्या आपण चांगला मिक्स करून घेऊया। बघा, मी चांगला मिक्स केले। आता ह्याच्यात 1 चमचा बेकिंग पावडर घालून चांगला मिक्स करून घ्यायचा। आता बघा, चांगला मिक्स केले। आता मी एक डबो घेतलाय, त्याच्यात मी बटर पेपर खाली टाकलंय आणि त्याला तूप लावून घेतलंय। आता ह्या मिश्रण ह्या डब्यात काढून घेऊया। बघा, आपलं मिश्रण जाड पण नाही आणि पातळ पण नाही। नॉर्मल आपण केक बनवताना मिश्रण बनवतो ना, सेम तसंच बनवायचं। ह्या मिश्रण एकदा टॅप करून घ्यायचा, म्हणजे आपलं मिश्रण चांगला सेट होता। मी आंब्याचे फोडी कापून घेतलेले पातळ स्लाइसमध्ये। हे बघा, जशी व्हिडिओमध्ये दाखवले तसे। आता ते मी एक एक करून लावून घेते। तुमका जर असे स्लाइसर्स कापूक येत नसतील तर तुम्ही असे फोड्या कापून टाकल्यात वर तरी चालत। तर बघा, मी असे स्लाइसेस सगळे लावून घेते केकवरती। लक्षात ठेवा, हे लावताना जरा पटापटा लावायचे, कारण आपण ह्याच्यात बेकिंग पावडर टाकलेली आहे। बघा, मस्त असे आंब्याचे स्लाइसेस लावून घेतले आणि केक पण मस्तच दिसता। बघा, तोपर्यंत आपलं टोप पण चांगलं गरम झालं। आता मी ह्या वाळून स्टँड ठेवते एक, आणि त्याच्यात मी ह्यो डबो ठेवून घेते। आता ह्याच्यात आपण ह्या टोपावर झाकण मारून ह्या पाऊण तास बेक करून घेऊया। हे बघा, आता केक शिजलं की नाही तो कसं कळतलो?
ह्यो केक जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं चेक करून घ्यायचो. जो ह्यो केक काठीक चिकटलो नाही म्हणजे आपलो केक तयार झालो. होय बघा केक थंड झालो. आता ह्यो मी बटर पेपर काढून घेतोय. किती मस्त दिसतं बघा. हे बघा असो केक तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आणि खाव खूपच सुंदर लागता. असो केक बनवून तुम्ही लहान मुलांका नाश्त्याक पण देऊ शकता आणि लहान मुला असो केक खूप आवडीन खातात. तर ह्यो केक करूक एकदम सोपो आणि खाऊक एकदम मस्तच लागता. तर ह्यो ताज्या ताज्या पल्पचो मस्त असो केक तयार झालेलो हा. तर ह्यो केक तुमका कसो वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. तर परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.